श्रोते हो, नमस्कार. मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजेश भाग्य भाग 23. जोडलेल्या नात्यांचे जुळलेले धागे. सँडविच आणि कॉफी संपवता संपवता चांगला 1 तास उलटला. सहज राजेशचे लक्ष समोरच्या भिंतीवरील घड्याळाकडे गेले आणि तो भानावर आला. त्याला कामावर जायचं आहे हे तो मुळी विसरला होता. सरिताचा गोडवा मनास भुरळ पाडत होता आणि क्षणाक्षणाला राजेश मोहात पडत होता. तरीही अनिच्छेनेच आता निघायला पाहिजे असे त्याने सरितास सांगितले. सरिताची अवस्था काही निराळी नव्हती. हे क्षण इथेच थांबावेत असेही तिला वाटत होते. तरीही तिने अनिच्छेनेच मूक रुकार कळवला. थोडा वेळ तिथेच घुटमळत ते रेस्टॉरंटच्या बाहेर पडले. सरिताला त्याने बसमध्ये बसवले आणि त्या क्षणाच्या गोड आठवणी मनात साठवत तो कामावर जायला निघाला. कामावर पोहोचताच राजेशला मालकाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. मालकाने विचारले, आज उशीर का झाला? राजेश म्हणाला, हो सर, आज कॉलेज उशिरा सुटलं. यंदा 12वी आहे ना. राजेशनं सरळ थाप मारली. यावर मालक फक्त बरं म्हणाला आणि राजेशला हायसं वाटलं. काही न बोलता तो लगेच कामात गळून गेला. बराबर त्याने सर्व पार्सल पत्र ठिकाणांप्रमाणे वेगवेगळी केली. त्याच्या सर्व नोंदी वहीत केल्या. येणाऱ्या गिऱ्हाईकांकडे तो तितक्याच तत्परतेने लक्ष देत होता. 2 तासात त्याने बहुतेक सर्व कामांचा उरक केला आणि आपला अभ्यास करू लागला. मालकाचे त्याकडे बारीक लक्ष होते. राजेशला पार्ट टाइम ऑफिसमध्ये बसवायचा त्यांचा निर्णय अगदी अचूक ठरला होता आणि त्यांच्या पाठीशी ऑफिस सांभाळणारा विश्वासू माणूस त्यांना राजेशच्या रूपाने लाभला होता. 6:30 वाजले. वितरण करणारी मुले परतली. राजेशने त्यांच्याकडील सर्व वितरित झालेल्या पोचपावत्या घेऊन वहीत नोंदी केल्या. आवक जावक यांचा पडताळा करत राजेश अजून बसून होता. आज त्याने स्वतःहून घरी जायचा विषय काढला नाही. शेवटी न राहून मालकानेच विषय काढला. राजेश, घरी जायचं नाही का? राजेश म्हणाला, हा पडताळा पूर्ण करतो आणि मग निघतो. तसंही दुपारी तासभर उशिरा आलो आहे ना, काम संपवून निघतो. मालक म्हणाला, ठीक आहे, पण लवकर आटप आणि निघ. सर्व काम पूर्ण करून राजेशने मालकाला दाखवलं आणि तो घरी निघाला. मालक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे प्रसन्न चित्ताने पाहत होता. 8:30ला राजेश घरी पोहोचला. घरात पूर्वाला पाहून तो चपापला. तरीही तसे न दर्शवता म्हणाला, अरे वा बहिणाबाई, आज चक्क घरात बसला आहात. माझीच वाट पाहताय ना? पूर्वा म्हणाली, तुझी वाट पाहायला तू काय बॅरिस्टर लागून गेलायस? मी आले आहे आईशी गप्पा मारायला, पूर्वा फणकाराने म्हणाली. राजेश म्हणाला, तसं नाही ग, मी आपलं सहज विचारलं. पूर्वा म्हणाली, आहा, काय तर म्हणे सहज विचारलं. नशीब इतकं तरी विचारायला वेळ मिळाला महाशयांना. एकंदर तुझं वागणं पाहून असं वाटतंय राजेश साहेबांची वेळ घ्यायला बहुतेक आठवडाभर आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. राजेश तिचा रोख ओळखून म्हणाला, झालं तुझं सुरू? आत्ताच कामावरून आलोय, जरा धीर धर, पटकन फ्रेश होतो, मग निवांत बोलू. असे म्हणून त्याने तिच्या डोक्यावर हळूच टपली मारली. पूर्वा म्हणाली, बरं ठीक आहे, तू फ्रेश हो आणि घरीच ये, तिथे बोलू, पण लवकर ये हा, आईला सांगते चहा ठेवायला. राजेश 10 मिनिटात फ्रेश होऊन पूर्वाच्या घरी पोहोचला. पूर्वाने त्याला चहा दिला. चहाचा घोट घेताच राजेश म्हणाला, आई, चहा खूप छान झालाय. तुमच्या हातचा चहा म्हणजे भूतलावरचं अमृत. मध्येच पूर्वा म्हणाली, ए वेडोबा, चहा मी बनवलाय. राजेश म्हणाला, अच्छा, तू बनवलायस का? तरीच काहीतरी कमी जाणवते आहे. तसा ठीक आहे, पण आईची सर तुला येणार आहे का? राजेश तिला चिडवू लागला. त्यावर पूर्वा म्हणाली, आहा, आजपर्यंत माझ्याच हातचा चहा पिऊन इतका तरतरीत झालायस, कळलं? आणि हो, आत्ता म्हणालास ना भूतलावरचं अमृत, ते हेच अमृत, समजलं? राजेश म्हणाला, बरं बरं, तुझंच खरं. आता तरी झालं ना समाधान? नाही झालं, आहेच माझं खरं, तुझ्यासारखं नाही. राजेश म्हणाला, आत्ता मी काय केलं? तू काही करतच नाहीस, न बोलून शहाणा. पूर्वा म्हणाली,
बरं कळलं, भावना पोचल्या. आता तरी रागावरा. हवं तर माफी मागतो, चूक झाली, माफी असावी, तू म्हणत असशील तर कान धरतो. असं म्हणत राजसने पूर्वाचा कान पकडला. पूर्वा म्हणाली, माफी मागायची ही कोणती पद्धत? तुमच्यात माफी मागताना समोरच्या व्यक्तीचा कान धरतात का? म्हणजे चुकी एकाने करायची आणि कान दुसऱ्याचा ओढायचा? राजस म्हणाला, नाही, स्वतःचाच धरतात. पण म्हटलं आज जरा नवीन काहीतरी प्रयोग करू, कदाचित त्याने तुझा राग मावळेल. काय पण तुझी अभिनव पद्धत, जिला नाही पद्धत. आला मोठा शहाणा, कान धरणारा. राजस म्हणाला, आज भांडणाचा मूड आहे का तुझा? आई, आज काय बिनसलं हिचं, ज्याचा राग माझ्यावर काढते आहे? आई म्हणाली, काही नाही रे, काल तू दिवसभर नव्हतास ना, हिने तुझ्यासाठी शेवयाची खीर बनवली होती. नेमका तू गायब झालास, तो रात्री प्रकटला, म्हणून तिची चिडचिड आहे, बस इतकंच. आईच्या कथनाने राजस थोडा बिचकला. त्याने नजरेला नजर देणं टाळलं होतं, पण चाणाक्ष पूर्वानं ते हेरलं. म्हणाली, तुझे सर्व मित्र नाक्यावर होते. मी त्यांना विचारलं तू कुठे गेला, पण त्यांना सुद्धा माहित नव्हतं. मग हे नवीन मित्र कुठचे? राजा चाचरत म्हणाला, अगं कॉलेजचे मित्र होते ते. अच्छा, कॉलेजचे मित्र. असो असो, मग पुढच्या रविवारी सुद्धा भेटायचं ठरले असेल ना? पूर्वाने अचानक बाउन्सर मारला. राजस गडबडला. नाही ग, असं काही नाही. असं नाही म्हणजे कसं रे? तिच्या प्रश्नावर ओशाळून राजस परत सॉरी म्हणाला आणि पूर्वाला हसू फुटलं. जाऊ दे, नको सफाई देऊ, भावना पोहोचल्या, ती म्हणाली. बरं मला सांग, ट्युशनचं काय करतोस? काका विचारत होते येणार आहेस का म्हणून. काय सांगू त्यांना? यंदा 12वी आहे ना? हो ग, पण कसं जमणार? सकाळी कॉलेज, त्यानंतर कामावरून यायला 8-8:30 वाजणार. मग कसं शक्य होणार? तसा कामावर वेळ मिळतो अभ्यास करायला, आणि काही अडलं तर तू आहेस ना. पूर्वा म्हणाली, मी आहेच, पण 9 ते 10 1 तास जमणार नाही का तुला? काका शिकवायला तयार आहेत, मी बोलले त्यांच्याशी. राजेश आनंदाने म्हणाला, खरंच शिकवणार आहे तितक्या उशिरा? हो नक्की, तू शिकणार असशील तर. राजेश म्हणाला, ओ हो ग्रेट, माझी तयारी आहे, उद्यापासून हजर होतो सांग त्यांना. आणि थँक्स, माझ्यासाठी खूप करतेस ग, तुझे उपकार कधीच विसरू शकणार नाही. बोलता बोलता राजेश भावुक झाला. पूर्वा म्हणाली, आता जास्तच बोलायला लागलायस ह. उपकार काय, थँक्स काय? अरे वेड्या, बहीण म्हणवतोस ना, मग ही उपकाराची भाषा शोभते का बहीण भावात? मी काही उपकार वगैरे करत नाही, जन्मजन्मीचे ऋणानुबंध आहेत हे, तेच जपतीये. जसा तू जपतोस अगदी तसंच. न मागताच सारे मिळाले त्याला, अवचित पाणी आले डोळ्याला. पूर्वजन्माचे एका सात्विक कर्माचे, अभ्याग्याचं भाग्य आले फळाला. राजस पूर्वाकडून निघाला आणि थेट नाक्यावर पोहोचला. तिथे त्याला बाळकृष्ण दिसला. बाळकृष्ण म्हणाला, काय राजस, कसा आहेस? राजस म्हणाला, कसा दिसतोय? बाळकृष्ण, एकदम झकास. आपला भिडू एकदम पहिल्यासारखा हसमुख. हा यार, तू दिलेला सल्ला कामी आला आणि उधाण आले जीवनाला. बाळकृष्ण म्हणाला, क्या बात है, एकदम फिल्मी डायलॉग. उधाण काय? राजस म्हणाला, आज उशीर झाला रे तुला? हा यार, एका ठिकाणी गेलो होतो, तुला तर माहित आहे, जिधर माल पाणी उधर आपण. राजेश म्हणाला, तू साल्या नुसता नोट छापायची मशीन झाला आहेस. अरे पैशा व्यतिरिक्त जगात बरंच काही आहे. जाऊ दे, तुला नाही कळणार. बाळकृष्ण चिडल्याच्या आविर्भावात म्हणाला, काय नाही कळणार? सगळं कळतं रे. म्हणे तुला काय कळणार? आणि हो, तुला काय म्हणायचं आहे हे सुद्धा कळतंय मला, आणि तेही चांगलंच. पण काय आहे ना, साला आपण पडलो पट्टपोरी, मग कशी मिळणार छोकरी? आणि छोकरी फिरवायला पण पैसा लागतो ना. राजेश म्हणाला, असं काही नाही बाळू, खरं प्रेम पैसा बघत नाही आणि मागतही नाही. बाळकृष्ण म्हणाला, तेच तर म्हणतोय ना मी सुद्धा. तुम्ही यार दोस्त आहात ना, हीच आपली जिंदगी. आपल्यामध्ये आलाय का कधी पैसा?
नाही ना, मग झालंच तर. राजेश म्हणाला, वा बाळू, तू तर फिलॉसॉफी झाडायला लागलास. फरक पडतोय तर. मग पडणारच ना. ते काय म्हणतात ना, संगतीचा असर. राजेश मिस्कलपणे हसत म्हणाला, मग आता तुझ्यासाठी छोकरी शोधायला हरकत नाही. तुझ्या आईला सांगतो तसं. तिला सुद्धा सुनबाईच्या मदतीचा हात मिळेल. बाळकृष्ण म्हणाला, गप रे, घरी आई भुनभुन लावते ते काय कमी आहे का? त्यात तुझी भर नको रे बाबा. अब बच्चे की जान लेगा क्या तू? बरं राहिलं, नाही सांगत. आपल्याला काय, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. बाळकृष्ण म्हणाला, ते जाऊ दे. आज तुझा शेठ भेटला होता. तुझी खूप तारीफ करत होता रे. साला आपली कॉलर टाईट झाली यार. म्हणाला, राजेशचं काम जबरदस्त, आपल्याला लक्षच घालावं लागत नाही. इतकं परफेक्ट काम करतो पोरगा. फुल टाइम असता तर अजून एक ऑफिस खोलून तिथेच त्याला बसवलं असतं. खरंच यार, तू ग्रेट आहेस. इतक्या कमी वेळात शेठचा विश्वास मिळवलास. राजेश म्हणाला, खूप काही गमावून मला विश्वासाचं मोल कळलंय बाळू. विश्वास काचेच्या भांड्याप्रमाणे असतो. एकदा तडा गेला की पुन्हा पूर्ववत होणं जवळजवळ अशक्य. गेलेला विश्वास फार मुश्किलीनं कमावलाय. बाळकृष्ण म्हणाला, खरंय मित्रा, पण हल्ली जमाना असा आहे, साला जशास तसं वागावं लागतं. पण मानलं तुला मित्रा, तुझा भूतकाळ तू जिद्दीने पुसून टाकलास. कोण म्हणेल हाच आजचा राजस काल 1 नंबरचा अवली होता. राजेश म्हणाला, चल, पुरे झालं तुझं पुराण. जातो जेवायला. बाबा येतील इतक्यात. तू सुद्धा नुकताच आला आहेस ना, जा जेवून घे. बाळकृष्ण म्हणाला, ओके बॉस, भेटू उद्या. की जेवून येतोस पुन्हा? बसू रे गप्पा ठोकत, बरेच दिवस झाले. मैफिल रंगत नाही आपली यार. मग येतोस ना आज? राजेश म्हणाला, बघतो, नक्की सांगत नाही. जमलंच तर हाक मारतो. मैत्रीचे किस्से असतात अनोखे, आंबट गोड धमाल मस्तीचे. गुपित मित्रांचे मनात साठवलेले, त्यास आवरण असते दोस्तीचे. क्रमशः